कर्मचाऱ्यांचं त्या ठिकाणी निधन झालेलं आहे, सेवानिवृत्त झालेलं आहे. कॉन्ट्रिब्युशनमध्ये एकही रुपया त्या कर्मचाऱ्यांचा त्या ठिकाणी जमा झालेला नाही. लक्षवेधी क्रमांक 2 सुधाकर आडबले. सभापती महोदय, लक्षवेधी क्रमांक 150 सॉरी 2 म्हणा. सभापती महोदय वितरित केल्याप्रमाणे. सभापती महोदय, वित्त विभागाचा शासन निर्णय 31/10/2005 नुसार राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आलेली आहेत आणि महानगरपालिकेच्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुद्धा 22 फरवरी 2022 नुसार राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आलेली आहे. परंतु राज्यामध्ये नगरपंचायत आणि नगर परिषदमध्ये जे शाळा कर्मचारी आहेत त्यांना आजतागायत कुठलीही पेन्शन योजना लागू झालेली नाहीत. NPS किंवा RNPS या पेन्शन योजना कर्मचाऱ्याचं कॉन्ट्रिब्युशन आणि शासनाचा हिस्सा यावरती मिळणारी ते पेन्शन असते. आज 20 वर्ष होऊन सुद्धा त्या कर्मचाऱ्यांना कुठलीही पेन्शन योजना लागू केलेली नाहीत. अनेक कर्मचाऱ्यांचं त्या ठिकाणी निधन झालेलं आहे, सेवानिवृत्त झालेलं आहे. कॉन्ट्रिब्युशनमध्ये एकही रुपया त्या कर्मचाऱ्यांचा त्या ठिकाणी जमा झालेला नाहीत आणि ही योजना कॉन्ट्रिब्युशनवर अवलंबून असल्यामुळे 20 वर्षापासून ही योजना लागू केलेली नाही. तर माझा प्रश्न असा आहे की मागच्या तारांकित प्रश्नामध्ये बजेट अधिवेशनामध्ये सुद्धा ही बाब शासनाच्या विचाराधीन आहे असं उत्तर मिळालेलं होतं आणि यावेळेस सुद्धा तेच उत्तर मिळालेलं आहे की शासनाच्या विचाराधीन आहे. माझा प्रश्न आहे की हे अधिवेशन संपण्यापूर्वी या कर्मचाऱ्यांना अंशदान पेन्शन योजना की RNPS योजना लागू करण्याच्या संदर्भात शासन निर्णय निर्गमित करणार का? मंत्री महोदय. सभापती महोदय, सन्मान्य सदस्यांनी 4040 शिक्षकांच्या बाबतीमध्ये आणि जो सुमारे 11,166 हे आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये इथं हा प्रश्न उपस्थित केलेला आहे. मागच्या वेळेचा प्रश्न काय होता, मागच्या वेळेची लक्षवेधी काय होती, यापेक्षा शासनानं या संदर्भातला निर्णय काय घेतला आहे हे देखील सन्मान्य सदस्यांनी समजून घेणं आवश्यक आहे. आपण ज्याचा उल्लेख केला की अंशदान निवृत्ती वेतन योजना जी आहे ती अंशदान निवृत्ती वेतन योजना ही 1 नोव्हेंबर 2005ला या सगळ्यांना लागू करण्याचा शासनानं निर्णय घेतला आणि तो निर्णय घेतल्यानंतर सन 2015 पासून परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना ही केंद्र शासनाच्या नवीन निवृत्ती वेतन योजनेमध्ये वर्ग करण्यात आली. हे देखील आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि या संदर्भामध्ये वित्त विभागानं हे त्यांच्या स्तरावर निर्णय घ्यावे अशा पद्धतीचे देखील निर्देश दिलेले आहेत आणि त्या निर्देशानुसार ही फाईल आता अर्थमंत्र्यांकडे जाणार आहे, उपमुख्यमंत्र्यांकडे जाणार आहे. मी या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो की पुढच्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये ही जी फाईल आहे ही उपमुख्यमंत्री महोदयांकडे म्हणजे अर्थ विभागाकडे सादर केली जाईल आणि त्याच्यातनं सकारात्मक निर्णय होईल. बंटी पाटील यांना सूचना द्यायची आहे की शिक्षकांचा पगार हा शिक्षण विभागाकडून आपल्या राज्यातल्या सगळ्या जातो. हे महानगरपालिका नगरपालिकेची आस्थापना तेवढी नगर विकासकडे आहे. त्यामुळं त्यांची मेडिकलची बिलं निघणं, पगार वेरेवून न होणं 50% शासन देते. आमची मागणी आहे की 100% शासनानं द्यावं. जसं जिल्हा परिषदला सगळ्या शाळांना आपण 100% देतो, ती बऱ्याचदा चर्चा झालेली आहे. तर माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की हा पगाराचा विषय हा शालेय शिक्षण विभागाकडेच तो गेला पाहिजे, जेणेकरून एक प्रोसेस त्यांची शिक्षण विभागाची आहे, नाही तर नगर विकासाला प्रायोरिटीवर नाही आहे. तर तशा संदर्भात काय एखादी संयुक्त बैठक घेऊन शासन त्याचा विचार करेल का? बंटी पाटील साहेबांनी जो मुद्दा मांडला तो महानगरपालिका आणि शालेय शिक्षण विभागाच्या शिक्षकांच्या संदर्भातला आहे. एक वस्तुस्थिती खरी आहे की शालेय शिक्षण विभागामध्ये जे शिक्षक आहेत त्यांना जे बेनिफिट्स आहेत ते महानगरपालिका आणि नगरपालिकेला असले पाहिजेत. या मताशी दुमत असण्याचं काही कारण नाही आणि याच्यामध्ये सकारात्मक निर्णय घेण्यासाठी माननीय उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली शालेय शिक्षण मंत्र्यांसोबत या बैठकीचं आयोजन केलं. निरंजन डावकरे. आता बैठक घेतो म्हणजे प्रश्न राहिला नाही आता आणि प्रश्नाचं उत्तर सविस्तर दिलंय. फायनान्स आणि प्लॅनिंग कडे गेले. हे अतिशय मला पार्श्वभूमी माहित नव्हती तरी पण मी संधी दिली, त्यामुळे आपल्याला पार्श्वभूमी सांगितली. आता प्रश्न निष्पन्न राहिलेला. धन्यवाद सभापती महोदय. आपण पार्श्वभूमी सांगून याच्यामध्ये आणि मी मंत्री महोदयांचे आभार मानतो की त्यांनी अतिशय सकारात्मक उत्तर दिलेलं आहे. फक्त एकच पॉइंटेड प्रश्न आहे की आपण या संदर्भातला निर्णय घेत असताना जी कॅशलेस मेडिकल पॉलिसी आहे याच्या संदर्भात काय कारवाई करणार? वेगळं झालं ते.
या संदर्भात देखील बैठकीमध्ये चर्चा होईल.